प्रत्येकाला पैशापासून पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्यायचं आहे। जगात अशी बरीचशी लोक आहेत ते आपल्या मेहनतीच्या जोरावर अशा प्रकारे पैसे कमवतात आणि जगात अजून अशी लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्या पैशापासून ते अजून जास्त पैसे कमवतात, ते पण मेहनत न करता। सध्याच्या काळात पैसे मिळवणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही, कारण जगातील प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे पैसा आहे त्याला अधिक पैसा कमवायचा आहे। एकूणच मनुष्य पैशावर समाधानी राहू शकत नाही, म्हणून आपल्याला नेहमी जास्त पैसे मिळवण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला पैसे कसे कमवायचे मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला अधिक पैसा कमवता येईल, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आहे व्याजावर पैसे देऊन तुम्ही पैसे कमवू शकता। हे काम प्राचीन काळापासून केलं जात होतं। जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही लोकांना पैसे देऊन त्यांच्याकडून व्याज घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळेल। असे केल्याने तुमची मूळ रक्कम तशीच राहते आणि तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळतं आणि तुम्ही पैशातनं पैसे कमवू शकता। हे काम करण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल, कारण की हे काम खूप जोखमीचं आहे। अशा वेळेस अनेक लोक पैसे देऊनही आपला व्याजही देत नाही आणि आपली मूळ रक्कमही देत नाही, पळून जातात। तुम्हाला अशा लोकांना व्याजावर पैसे द्यायचे आहेत की ज्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखतात, तुमची चांगली ओळख आहे। तुम्ही या व्यवसायात कधीही बलवान व्यक्तीला व्याजावर पैसे नका देऊ, तुमच्यापेक्षा कमकुवत व्यक्तीला पैसे द्या। हा पॉइंट आहे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पैसे कमवा। जर तुमच्याकडे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी पैसे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पैसे कमवू शकता, कारण की म्युच्युअल फंडामध्ये आर्थिक तंत्र आणि आर्थिक सल्लागार असतात। त्यांच्याद्वारे तुमचे योग्य पैसे योग्य कंपनीत गुंतवू शकता आणि तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो। म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला शेअर बाजारापेक्षा कमी परतावा मिळतो, परंतु जर तुम्हाला कमी जोखीम घेऊन पैसे कमवायचे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता। पॉइंट आहे बँकेत FD करून पैशातून पैसे कमवा। तुम्हाला पैशातून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवावे लागतात। ते पैसे ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करायचे। त्या पैशावरती बँक तुम्हाला व्याज देते। तुम्ही पैसे कमी कमवता आणि बँक पण तुम्हाला जास्त व्याज देत नाही त्या पैशावरती। जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। तुमचे पैसेही सुरक्षित राहतील आणि तुमच्या पैशामध्ये हळूहळू वाढ होईल। तुम्हाला या पद्धतीमध्ये धीर धरावा लागेल, कारण की FD ही 3 वर्षाची, 5 वर्षाची आणि अधिक वर्षासाठी असते। पॉइंट आहे पैशातनं पैसे कमवण्यासाठी जमीन खरेदी करा। ज्याप्रमाणे सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे त्याचप्रमाणे जमिनीच्या किमतीही वाढत आहे। जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही जमीन खरेदी करू शकता आणि भविष्यात जेव्हा जमिनीच्या किमती वाढतील तेव्हा तुम्ही ती जमीन विकून पैसे मिळवू शकता। भविष्यात तुम्ही जर खरेदी केलेल्या जमिनीचा आजूबाजूच्या ठिकाणी सरकारी बांधकाम चालू असेल तर तुम्हाला जमिनीची दुप्पट किंमत मिळते आणि जमिनीमध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा होतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।